मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो चढताना पाहायला मिळतोय। राज्यभरात संपूर्ण तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्रपूर असेल, अकोला असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काल तापमान जे आहे ते 40 अंश सेल्सिअस पार करून नोंदवलेलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काल चंद्रपूरमध्ये सर्वोच्च तापमान जे आहे ते काल चंद्रपुरात नोंद झालेली आहे। जवळपास 41 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते चंद्रपूरचं नोंदवण्यात आले आणि त्या खालोखाल अकोला जिल्ह्यातलं तापमान देखील नोंदवण्यात आलं आहे। मुंबईमधील परिस्थिती देखील त्याच प्रमाणात आहे। सूर्य जणू आग ओकतोय का असा प्रश्न जो आहे तो सामान्य नागरिकांना उपस्थित होताना पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये सरासरी तापमान जे आहे उन्हाळ्यामध्ये जवळपास 30 ते 34 अंश सेल्सिअस इतकं असतं, परंतु यंदा मात्र या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि जवळपास 3 ते 4 अंश सेल्सिअसने आणखीन भर पडून मुंबईमधलं तापमान जे आहे ते जवळपास 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। काल मुंबईमध्ये जवळपास 37 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते नोंदवलेलं होतं, त्यामुळे उकाडा जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे सामान्य नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत। होळीच्या नंतर संपूर्ण उष्णतेची लाट जणू राज्यभर पसरली आहे का असा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। पुढील काही दिवस अशाच प्रकारे उष्णतेची लाट जी आहे ती मुंबईसह राज्यभरात कायम राहणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना सामान्य नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात येतं आणि सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना हवामान खात्याकडून देताना पाहायला मिळत आहेत। जर अतिआवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि पाण्याचा वापर जो आहे तो जास्तीत जास्त करा असं देखील आव्हान जे आहे ते हवामान विभागाकडून नागरिकांना देण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।